उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर शाळेला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शाळेचा खरं तर आज पहिला दिवस आहे आणि आपण बघत असाल तर बदलापूर पश्चिम परिसरामध्ये पोद्दार लिटल मेस्ट्रोस ही शाळा आहे. खरं तर ही प्री स्कूल आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी प्री स्कूल म्हणून आता या प्री स्कूलची ओळख यापुढे होणार आहे, कारण की मोठे क्लासरूम्स आणि सगळ्या ज्या काही विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा आहेत त्या या शाळेच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या आहेत. पहिला दिवस शाळेचा आहे. खरं तर शाळेचा पहिला दिवस म्हटला की विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते, आनंद असतो आणि काही विद्यार्थ्यांना रडूही येतं आणि अशीच काहीशी परिस्थिती आज या शाळेमध्ये पाहायला मिळते. आपल्यासोबत शाळेतले शिक्षक असणार आहेत. आपण पहिले थोडं त्यांच्याशी इथेच चर्चा करूयात आणि नंतर ही प्री स्कूल नेमकी आहे कशी, किती क्लासरूम्स आहेत त्या सगळ्या संदर्भात माहिती घेणार आहोत. काय सांगाल, वातावरण अगदी पहिल्या दिवसासारखं आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या रडण्याचा आवाज, मग काही विद्यार्थी खेळत आहेत, सगळे आनंदात आहेत. काय सांगाल, आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी प्री स्कूल म्हणून ओळखली जाणार काय? आपल्याकडे ऑफिशियल पोद्दारची फ्रँचायझी आहे. आता बेसिकली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण फ्रँचायझी त्यामधली सर्वात मोठी, सुसज्ज आणि मोठी फ्रँचायझी आहे. क्लासरूम एसी आहेत, ट्रेन टीचर आहेत, आपल्याकडे मावशा सुद्धा ट्रेन आहेत. त्याच्यामुळे पहिला दिवस आहे, मुलं रडणार, आम्हाला त्याचा एक्सपिरियन्स झालेला आहे. ते रडले तरी त्यांना परत येणंच आहे, पण त्यांना थोडं रडू, पॅरेंट्सनी काळजी करण्यासारखं काही नाहीये. मुलं रडतील, काळजी करू नका, टेन्शन घेऊ, त्यांच्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. बिंदास या. ऍडमिशन्स आता आपण ऑलमोस्ट क्लोज करत घेतले आहे, कारण आम्हाला पण लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळे थोडेफार सीट्स अवेलेबल आहेत जे आपण येत्या 5-6 दिवसामध्ये क्लोज करणार आहोत. अर्थात हे रडणं आणि या सगळ्या गोष्टी आता खरं तर आठवणी असतात ज्या आयुष्यभर लक्षात राहतात. आपण क्लासरूम्स बघूयात आणि मग तुम्ही बघत असाल ही म्हणजे ही सुरुवात आहे, एंट्रन्स आहे आणि हा पूर्ण परिसर तुम्ही बघत असाल, हा पूर्ण म्हणजे विद्यार्थ्यांचे बरेच फोटोज लावलेले आहेत. विद्यार्थ्यांना आकर्षण व्हावं या शाळेत येण्यासाठी, त्यामुळे कलरफुल डिझाईन्स, कलरफुल पेंट्स या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. प्रत्येक वॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काहीतरी शिकावं यासाठी पोद्दार लिटल मेस्ट्रोस या शाळेनं विशेषतः प्रयत्न केलेला आहे. आता आपण एका क्लासरूम मध्ये खरं तर, अच्छा ही डिजिटल, अच्छा बघा डिजिटल क्लासरूम आहे. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि डिजिटल ही क्लासरूम आहे. आपण या डिजिटल क्लासरूम मध्ये आलेलो आहोत आणि खरं तर आता ही शाळा सुटली आहे आणि विद्यार्थ्यांना घरी जाण्याची घाई आहे. त्यामुळे अनेक जणांच्या डोळ्यात अश्रू आहे. अनेकांना आई हवी आहे. आईचं खरं तर आठवण ही मुलं काढतायत. अच्छा, ओके. डे केअर पण आहे का आपल्याकडे? डे केअर सुद्धा आहे. अच्छा, डे केअर मध्ये काय साधारण टायमिंग आणि सगळ्या? बेसिकली डे केअरला ना नॉर्मली जे दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहेत त्यांच्यासाठी आपण मॉर्निंगला 8 o'clock तुम्ही सोडू शकता आणि इव्हिनिंगला 8 o'clock घेऊन जाऊ शकता. त्याच्यासाठी आपल्याकडे ट्रेन मावशी आहेत ज्या डे केअर साठीच काम करतात. अशाच मावशी आपण ठेवलेल्या आहेत. आणि डे केअर साठी तुम्ही बघत असाल प्रॉपर सगळं एकंदरीत बघा, हा चिमुकला किती खेळतो त्या सगळ्या गोष्टींसोबत. सो ही एक प्री स्कूल आहे आणि डे केअर सुद्धा आहे. सो दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत आणि ही क्लासरूम आहे, ही डिजिटल क्लासरूम आहे. लायब्ररी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. इथे एक वेगळे लायब्ररीला लुक देण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे फर्स्ट एड किट सुद्धा आहे. जर विद्यार्थ्याला काही लागलंच तर उपचार, प्रथमोपचार सुद्धा या ठिकाणी करता येणार आहेत. त्यामुळे ही शाळा त्याची सुद्धा विशेषतः काळजी. नॉर्मली ना प्री स्कूलमध्ये कोणी टॉयलेट्स वगैरे दाखवत नाही कारण त्या सोयी सुविधा नसतात. पण माझी खूप प्रामाणिक इच्छा आहे, लाईव्ह चालू आहे, आपण तुम्ही स्वतः जाऊन चेक करावं किती क्लीन आहे. ओके. सो हे वॉशरूम्स आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि हे वॉशरूम सुद्धा पूर्ण क्लीन आहेत आणि त्यांनी खरं तर हट्ट केला की दाखवा. यामागचं काय कारण आहे? हायजीन असणं सुद्धा शाळा तेवढीच महत्वाची आहे. सो आणखी क्लासरूम्स कुठे आहेत आपले? इथे क्लासरूम चालू होतात. ओके, इथे क्लासरूम्स चालू होतात. इथून खरं तर खूप मोठी आहे. साधारण किती स्पेस असेल हा? 3000 स्क्वेअर फूट आहे. 3000 स्क्वेअर फीट आहे. ओके, 3000 स्क्वेअर फीटचा हा क्लासरूम आहे आणि हे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. तुम्ही ज्युनियर केजी आहे का? ज्युनियर केजी. ओके ओके ओके. पहिला दिवस कसा, म्हणजे विद्यार्थी कसे? पहिला दिवस ते एन्जॉय करतात आहे. सकाळी 10:30 वाजता आलेत. आता सगळ्यांना घरी जायची आतुरता आहे, मम्मी पप्पांना भेटायचंय, पण ते एन्जॉय करतात आहे फर्स्ट डे पासून. अर्थात इथे विद्यार्थ्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी बऱ्याच खेळणी आणि बुक्स इथे आणलेले आहेत आणि अगदी चिमुकले या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. नर्सरीचा क्लासरूम
हा नर्सरीचा क्लासरूम आपण पाहतोय. प्रत्येक क्लासरूम मध्ये एक आकर्षण आणि एक रंगरंगोटी तुम्ही बघत असाल. एक विद्यार्थ्यांना इथे आल्यानंतर आकर्षण वाटावं आणि ते इथे थांबावेत, शिक्षण त्याने घ्यावं, यासाठी खरं तर हा प्रयत्न या शाळेचा आपल्याला बघायला मिळतोय. प्रामुख्याने 2 क्लासरूम्स आपण पाहिले ना. हा प्ले ग्रुप आहे. ओके. मुलांना बेंचवरती बसायला अलाउड नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी खाली न बसता त्यांना सवय लागावी म्हणून छोटे छोटे बेंचेस आपण अरेंज केले. ओके. इथे साधारण किती एज क्रायटेरिया साधारण? प्ले ग्रुपला तुम्हाला मिनिमम 2 वर्ष आहे. 2 वर्ष. 2 वर्ष म्हणजे खूपच लहान. आणि त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही बघत असाल प्रत्येक म्हणजे भिंतींवरती खरं तर जास्त विद्यार्थ्यांचं लक्ष असतं, कारण की इकडे तिकडे ते सारखे बघत असतात, स्वतःचं घर शोधत असतात, परंतु त्यांचं यामध्येच मनोरंजन व्हावं यासाठीचा हा या शाळेचा प्रयत्न आहे. सो प्ले ग्रुप हा सिनियर केजीचा. ओके. हा सिनियर केजीचा क्लासरूम आहे. सो आपण बघत असाल. गुड मॉर्निंग. थांब आपण विद्यार्थ्यांशी बोलू. क्या नाम है आपका? अद्वैत. क्या कर रहे हो? कलर कर रहे हो. बघा प्रत्येक जण कलर आणि सगळ्या गोष्टी यांचं पण सगळ्यांचा पहिला दिवस आहे. सर्वांचा पहिला दिवस आहे आज. यांचा पहिला दिवस आहे. अगदी डिजिटल आणि माझं मत आता भर उन्हामध्ये एसी प्रत्येकाला हवा असतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी कुठेही म्हणजे सुविधा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करतोय. काय सांगाल म्हणजे सुविधांसंदर्भात काय सांगाल या शाळेची? सुविधा आम्ही ना खूप मनापासून काम केले. पैसे कमवणं हा एक वेगळा प्रकार असतो आणि लोकांसाठी काम करणं हा वेगळा प्रकार असतो. आमच्यासाठी प्रेरणास्थान तुकारामदादा म्हात्रे, त्यांनी पैशासाठी कधी कामं केलीच नाही. आम्ही त्यांच्याकडनं शिकलो या गोष्टी. नॉर्मली पोद्दारची फी खूप जास्त लोक घाबरतात, पण मी खरंच सांगतो जी या पोद्दारची फी आहे ती तुमच्या खिशाला परवडण्यासारखी आहे. तुम्ही पोद्दारचं नाव बघून घाबरू नका की फी खूप असेल. तुम्ही आतमध्ये या, क्लासरूम बघा, फॅसिलिटी बघा, ट्रेन टीचर बघा, मावशा आहेत, आया आहेत, ट्रेन आहेत सर्व लोक. इव्हन तुमची 24 तास सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आहे. घाबरण्यासारखं काही नाही. थोडं जरी काही झालं तर आपण तुम्हाला कम्प्लीट ऍक्सेस देतो इथे आल्यानंतर की तुम्ही स्वतःहून चेक करा. आणि लहान मुलं आहेत, थोड्या दिवस रडणार, घरी पण रडणार, मला जायचं नाही. तुम्ही न घाबरता मुलांना इथपर्यंत पाठवा. इथून गेटमध्ये आल्याची जिम्मेदारी परत तुमच्या हातामध्ये, तुमचा मुलगा आमची जिम्मेदारी. खरं तर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही या ठिकाणी असणार आहेत. पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे शिक्षकांचं कंपल्सरी आहे. आपल्याकडे जो पण स्टाफ हायर करतो फर्स्ट असं की एज्युकेशन तुम्ही त्या पात्रतेमध्ये आहात का नाही. ऍज पर स्टँडर्ड प्री स्कूलच्या इसेटचे सर्टिफिकेट्स असतात ते घ्यावे लागतात. नंतर मावशा आहेत आणि मग बाकी प्रिन्सिपल आणि बाकीचा स्टाफ आहे आणि ऍडमिन स्टाफ आहे. आपल्याकडे जेवढा पण स्टाफ इथे काम करतोय तो बेसिकली सगळ्यांच्या पोलीस व्हेरिफिकेशन झालेले. आपण विदाउट पोलीस व्हेरिफिकेशन इथे कोणालाही हायर करत नाही. आता मला माहिती अशी मिळाली की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी प्री स्कूल म्हणून आता ही संबोधली जाणार आहे. ओळख या ठिकाणी ती बदलापुरात आहे. म्हणजे कशी या ठिकाणी तुम्ही कशी नोंदणी वगैरे म्हणजे कशा? बेसिकली काय असतं की पोद्दार हे खूप मोठा ब्रँड आहे आणि पोद्दारच्या मोर दॅन 140 ब्रँचेस आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्या हिशोबाने ते ट्रॅक करतात की सर्वात सुंदर ब्रँच कोणती आहे. आतापर्यंतची पोद्दारची त्यांच्या हिस्ट्रीमधली ही सर्वात मोठी ब्रँच ठरलेली आहे. फक्त ब्रँच मोठी म्हणून नाहीत, आतापर्यंत त्यांच्या याच्यामध्ये नीटनेस, क्लीननेस या सर्व प्रकारामध्ये आपला अव्वल नंबर 1 आलाय. तर बदलापूरकरांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की बदलापूरमधली प्री स्कूल महाराष्ट्रामध्ये 1 नंबर ठरते. बरोबर. अर्थात खरं तर हा सिनियर केजीचा क्लासरूम आपण पाहिला आणि एकंदरीत चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात आणि विद्यार्थ्यांना म्हणजे चांगलं शिक्षण मिळावं यासाठी ही शाळा प्रामुख्याने आपण बघत असाल तर काम करतीये. काही महिन्यांपूर्वी उद्घाटन खरं तर झालं. बघा मॅडम, या शाळेतल्या मॅडम स्वतः गेटवर थांबल्यात आणि प्रत्येक पालकाला स्वतःचा मुलगा मिळावा यासाठी त्या स्वतः म्हणजे असं नाही की मावशी आहेतच, परंतु त्या स्वतः आहेत त्या गेटवरती आणि स्वतः मुलांना पालकांपर्यंत या ठिकाणी पोहोचवतायत. आपण बघा मुलांचा आनंद खरं तर हा आहे. पहिला दिवस
अर्थात आपण मॅडम सोबत थोडा संवाद साधूयात. बऱ्याचदा आम्ही बघतो मावशी असतात, पण आज तुम्ही स्वतः इथे आहात गेटवरती. शाळेसंदर्भात काय सांगाल? आज मला गेटवर राहावं लागतंय कारण की आज फर्स्ट डे आहे. मॅनेज करणं इज रिअली व्हेरी डिफिकल्ट बिकॉज ऑल किड्स आर क्राईंग लाईक एनिथिंग. आणि त्यामुळे येस 1 मिनिट. त्यामुळे मग मी इथे स्वतः गेटवर राहून ऍटलीस्ट पेरेंट्सला कन्सोल करत आहे की ठीक आहे, यु नो फर्स्ट डे पासून असं होणार आहे, नेक्स्ट डे पासून ते हॅबिच्युअल होतील. अर्थात आपण बघत असाल तर अनेक पालक या ठिकाणी आलेले आहेत आणि आज शाळेचा खरं तर पहिला दिवस आहे. खरं तर विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल कधी होतं, त्यांचा पाया भक्कम असेल तर भवितव्य उज्ज्वल होतं. आणि त्यामुळे खरं तर हा पाया भक्कम करण्यासाठी या पोद्दार सारखी शाळा जी आहे त्या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यासाठी पालकांची गर्दी आपण बघितलं तर या ठिकाणी आहेच. त्यामुळे अनेक विद्यार्थी म्हणजे जवळपास 8 ते 10 आता ऍडमिशन्स राहिलेले आहेत, त्यामुळे ऍडमिशन सुद्धा क्लोज होणार आहे. आणि आजचा हा अशा पद्धतीचा शाळेचा पहिला दिवस होता. व्हिडिओ जर्नलिस्ट सायंकाळी सर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी. हाय, काय नाव आहे तुझं? नकुल. नकुल, आज तू स्कूलला आला होता? हा, मजा आली तुला? गेम्स खेळले तू? अच्छा, अभ्यास केला का? आज पहिला दिवस होता शाळेत. पहिला दिवस होता. आधी कसं व्हायचं? छान, एकदम एकदम छान. आज म्हणजे हा कितवीला आहे? आता नर्सरीला आहे. नर्सरीला. अर्थात नर्सरीला खरं तर आहे आणि उत्सुकता असते विद्यार्थ्यांची सुद्धा आणि पालकांची तेवढीच उत्सुकता असते. या संदर्भातले या पुढच्या शहरातलं जे काही अपडेट असतील आपण घेत राहू. तुर्तास थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सायंकाळी सर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदनापूर.